इतिहास घडवायला मनगडात ताकद लागते, पण तोच इतिहास पुन्हा एकदा सिद्ध करायला जिद्द लागते. आणि ती जिद्द पूर्ण केली आपल्या नाशिकचा ढाण्यावाग हर्षवर्धन सदगीर यांनी. तो पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्याच्या वाघोलीत रंगलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. समोर होता सोलापूरचा बाहुबली महेंद्र गायकवाड, 2 दिग्गज पैलवान आणि मानाची चांदीची गदा. सामना अटीतटीचा होणार हे नक्की होतं, पण अंतिम लढतीत हर्षवर्धनने आपल्या अनुभवाचा आणि चपळाईचा असा काही वापर केला की अख्खं मैदान दणाणून गेलं. 4-3 अशा फरकाने महेंद्र गायकवाडवर मात करत हर्षवर्धन दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली आणि तो ठरला महाराष्ट्राचा 7वा डबल महाराष्ट्र केसरी. पण खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा विजय मिळाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरात हर्षवर्धनने एक मोठा निर्णय घेतला. माझं स्वप्न पूर्ण झालंय असं म्हणत त्याने मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. एका मोठ्या विजयानंतर घेतलेला हा निर्णय सर्वांनाच चकित करून गेला. 2020 आणि आता 2026 असा 2 वेळा महाराष्ट्र केसरी गाजवणारा हा पट्टा नाशिकचा आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे. हर्षवर्धनचा हा प्रवास आणि त्याचा तो रॉयल एक्झिट कायम लक्षात राहील. हर्षवर्धनने कुस्ती क्षेत्रात ग्रामीण भागातील अनेक तरुणांना एक प्रेरणा निर्माण केली. हर्षवर्धन सदगीरच्या या डबल विजयाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद.